तर माझं असं एक म्हणणं आहे सर, तुम्ही आजच नाही गेल्या माझ्या पूर्ण संघर्षामध्ये तुम्ही चांगले दिसत होता, दिसत आहे आणि दिसत राहणार. तरी पण मला अजून पण काही गोष्टींची खंत आहे. ज्या गोष्टी सरांनी माझ्यावरती लादल्या होत्या, कर म्हणून भाग पाडलं होतं, त्या गोष्टींना, त्या 2 निकालांसाठी मी तात्पुरता मागं राहिलेलो आहे. तरी पण मी सरांना शब्द देतो की पुढच्या 3 वर्षामध्ये PSIचा स्टार हा पहिला तुमच्याच हातनं लागणार. आणि आज जशी वर्दी मी पहिली सरांच्या हातनं घातली, त्यावेळची पण पहिली वर्दी ही सरांच्याच हातनं घालणार असं मी शब्द देतो. ग्राउंड हे आउट ऑफच बसायचं, पण लेखी शून्यात होतो. बेरीज वजाबाकी सोडली ना तर आपण जे आता करतोय का लसावी मासावी, त्या गोष्टी मला अजिबात जमत नव्हत्या. जुना क्लास शेलारवाडीमध्ये होता. मॅडम ज्या छड्या मारायच्या ना, त्या छड्या मी आणून द्यायचो. मॅडम स्वतः मलाच सांगायच्या की छड्या घेऊन ये ऋषी, आणि एकत्र जाऊन 4-5 टणटणीच्या काट्या तोडून आणायचो. आणि त्याच छड्यांनी मी मार खायचो, जुनी पोरं पण मार खायचो. पण आज त्यांनी जे मारले, त्यामुळे आतापर्यंत आत्ताची जी लाईव्ह भरती झाली, त्या लाईव्ह भरतीमध्ये मराठीमध्ये 1 पण मार्क घालवला नाही. त्याच्या मागचं कारण फक्त एकमेव सर आणि मॅडम. म्हणजे आपण म्हणतो ना की पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, तसंच आहे. जोपर्यंत तुमचा गणिताचा पाया पूर्ण होत नाही, तो पाया मला सरांनी शिकवला. तो पाया म्हणजे मॅडमने शिकवला मला. त्यानंतर भविष्यात जे सर आले, मॅडम आले, त्यांनी शॉर्ट ट्रिक शिकवल्या, भरपूर काय काय. फक्त त्यांनी 2-4 स्टेप गाड्यांवरच्या पायरीवरती जायला शिकवलं. पण जर तुमच्याकडं खालची पायरीच नसेल तर तुम्ही काय पुढे जाणार ना. त्यामुळं सर जे सांगतात ना, तो हा पाया आहे तुमचा, तुम्ही पाया मजबूत करा. पण आजच्या जगामध्ये जर तुमचा पायाच मजबूत नसेल तर तुम्ही वरती उडी घेऊ शकत नाही. तो पाया मजबूत करण्यासाठी तुम्हाला सरांची गरज पडणार आहे, आणि ती गरज सरच भागवणार आहे. तुम्हाला एकट्यामध्ये प्रॅक्टिस करा बरं. माझी या मार्काची सुरुवात ही 38 मार्काने झाली होती. 38 मार्क मला पहिल्या लेखी पेपरला की पडले होते, आणि सर सगळे पेपर सरच काढायचे. मॅडम मराठीचे 25 प्रश्न काढायचे आणि सर बाकीचे 75 प्रश्न काढायचे. इकडे जात राहतील, सरांच्या अकॅडमीचं नाव खराब होईल, आणि ते मी खराब करून देणार नाही बरं का. तुम्ही कुठंही किती पळा, काही करा, पण सरांच्या अकॅडमीचं नाव खराब करू नका. आणि दुसरं म्हणजे आईवडील. आईवडील हे काय असतं ते माझ्याबद्दल, आता माझ्या आईवडिलांबद्दल सरांनी तर सांगितलंच असत, पण एक नॉर्मल किस्सा सांगतो तुम्हाला. माझ्या आईकडं म्हणजे शेतामध्ये आई जायची कामाला. माझ्या वडिलांनी 2008 साली घर बांधले. ते घर फक्त रिक्षावरती बांधले. माझ्या वडिलांचा एक पाय थोडासा आधू आहे, तरी पण ते रिक्षा चालवतात. आणि रिक्षा चालून चालून त्यांनी 2000 साली जागा घेतली. 8 वर्ष लागले आम्हाला 1 मजला टाकायला. तरी गोष्टीमुळे मला अडचण झाली होती, आणि ती मी सरांनाही नव्हती सांगितली आणि पप्पांनाही नव्हती सांगितली होती. तर मला त्यावेळेचा सीन आता आठवला, आणि माझ्या बसल्यानंतर अचानक डोळ्यात पाणी आलं. ते फक्त किती रुपये होते? 239 रुपये होते. ते 239 रुपये म्हणजे काय होतं माहिती आहे का? माझ्या मोबाईलचं रिचार्ज होतं. ते माझ्या मोबाईलचं रिचार्ज सरांनी केलं. ते मला एवढं वाईट वाटलं. तेव्हापासून मी घरच्यांकडं आणि सरांकडं म्हणजे कधीच कोणत्या गोष्टीची असे पैसे मागायचे म्हणले का काय करायचे म्हणले तर मी मागितले नाही. मागत पण नव्हतो, पण मागितले नाही. कारण की ते रिचार्ज सरांनी केलं मला. रिचार्ज केल्यानंतर त्यावेळेसच मी ठरवलं होतं की ह्या माणसाचं नाव कधीच खाली पडून देणार नाही, आणि ते मी आज केलं. आजपर्यंत अकॅडमीमध्ये कोणताच विद्यार्थी नसेल की तो सरांच्या एवढ्या जवळ आहे आणि त्यांना अशा भाषेमध्ये बोलू शकतो. ही भाषा म्हणजे वाईट नाही बरं का.
मी सरांना मास्तर म्हणतो, भाऊ म्हणतो, मोठे भाऊ आहेत ते माझे. कारण की मी त्यांच्याबरोबर जेवढ्या गोळ्यामेळ्याने राहिलोय आणि त्यांनी जे मला घडवलंय, त्या घडवण्याचं मागचं श्रेय म्हणजे माझ्या अंगावरची वर्दी आहे. ती वर्दी मी आज त्यांच्या हातात टेकवली त्यावेळेसच माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी ती वर्दी शिवल्यानंतर मी सरळ घरात आलो इथं. काल दुपारी वर्दी मला मिळाली. पुण्यातनं मी वर्दी घेऊन आलो. ती ट्राय पण केलेली नाही मी, बरं का. हाय तशी वर्दी ढगाळी आहे का काय मला माहिती नव्हतं. मी ते इथं आल्यानंतर सरांच्या हातात पहिली टेकवली. ती सरांनी मला पहिली दिली आणि तिथून पुढं मी ती वर्दी घातली. पण त्या वर्दीवरती अजून पण कोणताच डाग लागून देणार नाही. कारण की ती जी वर्दी मिळवली आहे ती फक्त आणि फक्त सरांमुळे मला मिळवलेली. याच्या मागचं मी पूर्ण श्रेय माझ्या आई वडिलांना आणि ह्या सरांना देतो आणि थांबतो. अरे हे काय चाललंय? आम्ही तो उठतोय, मी बोलतोय, मी उठतोय. संपणार कधी? पहा, लक्षात घ्या, ऋषींनी जे काही सांगितलं ते एकदम तंतोतंत बरोबर आहे. एक तुम्हाला आठवतं का, ज्यावेळेस मी लेक्चर घेतो बरोबर, त्यावेळेस मी असं लेक्चर सोडून कुठं बाहेर जातो का रे? मग आज सकाळी मी किती वेळा बाहेर गेलो? तुम्हाला एक अंदाज आला असेल ना? अरे ऍडमिशन साठी सातारा, सांगली, कोल्हापूर, लांब लांबचे मला ऍडमिशनला नवीन फोन येतात. मी डायरेक्ट कट करतो किंवा नंतर या असं म्हणलोय का नाही काल लेक्चरला किंवा अजून कधी? म्हणजे मी इथं आल्यानंतर तुमच्याकडेच जास्त लक्ष किंवा आपल्या लेक्चरला प्राधान्य देत असतो. परंतु मी खाली किती वेळा गेलो? 2 वेळा गेलो. हा ज्यावेळेस आला, आता जो म्हटला ना की वर्दी सरांच्या हातातून घेतली आणि मग मी परिधान केली,